नमस्कार मित्रांनो, श्री कामेश्वर ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया श्री स्वामी समर्थांची प्रभावी उपाय आणि तोडगे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. दर गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर साखर पाणी अर्पण करा. 2. संकटाच्या वेळी स्वामी समर्थ 108 वेळा नामस्मरण करा. 3. झोपताना स्वामी समर्थांची अंगी ठसा असलेली प्रतिमा जवळ ठेवा. 4. गुरुपौर्णिमेत सुपारी व पान अर्पण करा. स्वामींना श्रद्धांजली. 8. नवीन काम सुरू करताना स्वामींचे 3 वेळा स्मरण यश प्राप्ती होते. 6. शनीच्या त्रासासाठी शनिवारी स्वामींच्या मंदिरात नारळ फोडा. 7. घरात कलह असल्यास दिगंबरा दिगंबरा सकाळ संध्याकाळ 21 वेळा जपा. 8. रोग दूर करण्यासाठी तुळशी जवळ स्वामींची छोटी प्रतिमा ठेवा. 9. स्वप्रभम होते असल्यास शयन कक्षात स्वामी समर्थ याचे मंत्र वाचवा. 10. परीक्षा किंवा इंटरव्ह्यू पूर्वी स्वामींसह श्री स्वामी समर्थ 7 वेळा उच्चारण करा. 11. व्यवसाय अडत असल्यास गुरुवार या समोर पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा. 12. दर गुरुवारी लिंबू पातीचं तोरण दरवाजाला लावा. नकारात्मक ऊर्जा दूर होते. 13. मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण स्वामी समर्थ नाम 5 वेळा दुघात सांगून त्यांना घ्या. 14. मनात शांत नाही वाटत असल्यास स्वामींचं धूप संध्याकाळी घरात करा. 15. सतत अपयश येत असल्यास स्वामी मंदिरात गुरुपुष्प योगात नारळ अर्पण करा. 16. दिवसभर बाहेर जाताना श्री स्वामी समर्थ 3दा म्हणावे. 17. नवजात बाळाला स्वामींचं नाम कानाजवळ बोलून ठेवावे. 18. शत्रू बाधेसाठी श्री स्वामी समर्थ याची लाल वस्त्र प्रतिमा गुंडाळा. 19. गृहप्रवेश करताना स्वामींचं नाव प्रवेशद्वारावर लिहा. 20. महिन्याच्या पहिल्या गुरुवारी बदाम अर्पण करा. मनोकामना पूर्ती. 21. घरात दर गुरुवारी स्वामींचा अभिषेक गवती चहा गंगा जलाने करा. 22. स्वप्नात वाईट गोष्टी दिसत असल्यास स्वामी समर्थ माझे रक्षण करा म्हणून जपा. 23. उधारी परत मिळवण्यासाठी स्वामींच्या मूर्तीसमोर उपाशी बसून एक नारळ ठेवा. 24. व्यसन मुक्तीसाठी स्वामींचे चित्र हृदयाजवळ ठेवा व नामस्मरण करा. 25. दर गुरुवारी वरण भाताचा नैवेद्य स्वामींना अर्पण करा. 26. विवाहात अडचण असल्यास स्वामींच्या मंदिरात 2 फूल आणि 1 नारळ अर्पण करा. 27. सतत वादविवाद होत असल्यास घरात दररोज सकाळी स्वामींचं स्तोत्र वाचा. 28. महत्वाची कामं करण्याआधी स्वामींच्या पायांवर फुलं अर्पण करा. 29. स्वप्न दोष असल्यास पांढऱ्या कापडात स्वामींची मूर्ती गुंडाळून ठेवावी. 30. बाळ रडत असल्यास स्वामींचं नाम मातीकडून ऐकवा. 31. प्रवासासाठी स्वामींचं नाम पाण्यात बुडवून प्रार्थना करा. 32. घराबाहेर जाण्याआधी पाय रोखून स्वामी समर्थ 5 वेळा म्हणा. 34. आर्थिक अडचणींसाठी स्वामींना तांदूळ आणि पिवळ्या फुलांची आंघोळ घाला. 34. प्रेम विवाहासाठी स्वामींच्या चरणांवर गुलाब अर्पण करा. 35. कामांमध्ये यश हवे असल्यास स्वामींच्या नावाने मोफत पाणी वाटप करा. 36. संततीसाठी स्वामींना दूध खडीसाखर अर्पण करा. 37. दर गुरुवारी पिवळा वस्त्र परिधान करा. स्वामी प्रेम वाढते. 38. उदास वाटत असल्यास स्वामींच्या मंदिरात 2 वेळा फेरी मारा. 39. सांज वेळी स्वामींचे धूपदीप घराच्या प्रवेशद्वारावर करा. 40. आळस दूर करण्यासाठी स्वामींचा मंत्र ओम स्वामी समर्थाय नमः असा म्हणा. 41. घरात नकारात्मक शक्ती वाढल्यास स्वामींची घंटा वाजवा दररोज सकाळी. 42. गुरुपौर्णिमा दिवशी 108 वेळा स्वामींचा जप करा. 43. बाहेरून वाईट नजर टाळण्यासाठी स्वामींचे चित्र घराच्या बाहेर लावा. 44. महिन्यात एकदा स्वामींच्या नावाने भिकाऱ्याला अन्न द्या. 45. दर गुरुवारी हळदीचा टिळा स्वामींच्या फोटो पुढे लावा. 46. मंगलांनी स्वामींच्या नावाने कन्येला खाऊ घ्यावे. 47. संध्याकाळी दिगंबरा दिगंबरा 108 वेळा म्हणावं. 48. झोप येत नसल्यास स्वामींचा मंत्र बंद स्वरात ऐकावा. 49. स्वप्नात स्वामी दिसल्यास सकाळीच दुधाचा नैवेद्य घ्यावा. 50. गुरुवारी पिवळ्या फुलाचं तोरण घरात लावा. 51. गुरुवारी स्वामींच्या मूर्तीपुढे पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा. फायदा लक्ष्मी प्राप्ती व पैशाचा ओघ सुरू होतो. तर अशा काही
स्वामी समर्थांच्या प्रभावी तर असे काही स्वामी समर्थांचे प्रभावी उपाय आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.